गाइज वेलकम टू माय चॅनल. आणि आज आहे ना सिंगापूर नंतरचा आमचा हा पहिला व्हिडिओ आहे जो आम्ही घरी शूट करतोय. ऍक्च्युली कंटिन्यू सिंगापूर व्हिडिओज येत होते माझ्या चॅनलवर, तर थोडं ब्रेक द्यायचं होतं, तर घरचा ब्लॉग करतोय. आज आज आहे ना सॅटर्डे आहे, तर आज आम्हाला दोघांना पण सुट्टी आहे, तर म्हटलं थोडं वीकेंड ब्लॉग करू. हा रॅन्डम ब्लॉग असणार आहे, याच्यात काही प्लॅन वगैरे असं काही नाही आहे. हा, एक गोष्ट आम्ही दाखवू, जे आम्ही सिंगापूरमध्ये आम्ही शॉपिंग जी केली आहे ना ती आम्ही दाखवणार आहे. आणि ओव्हरऑल सिंगापूरमध्ये आमचा एक्सपिरियन्स कसा होता तो पण आम्ही शेअर करू. ऍक्च्युली माझे जे सिंगापूरचे जे व्लॉग्स आहेत ना ते हिंदीमध्ये, माझं काही फिक्स नव्हतं की मी हिंदीत करू का मराठीत, आणि मला वाटलं रीच व्हिडिओशी जास्त राहील जर मी हिंदीमध्ये करेन, तर म्हणून मी ते व्लॉग्स पूर्ण हिंदीमध्ये केले. पण मी हिंदीमध्ये जास्त कम्फर्टेबल नव्हतो, म्हणून मी आता मराठीत स्विच करतोय. तर आता ह्या पुढचे सगळे व्हिडिओज आमचे मराठीतच असतील, फॅमिली व्लॉग्स किंवा ट्रॅव्हल व्लॉग. तर आम्हाला सपोर्ट करा. तर लेट्स सी माझ्या व्लॉग चॅनलची जर्नी कशी असेल. आता तर जस्ट मी फ्रेश झालोय, आंघोळ वगैरे झाली आहे सकाळी. आता वाजले 11. माझी वाईफ गेली आहे भाजी आणायला, तर काय माहिती ती काय बनवते. माझ्याशी डिस्कशन करताना तर ती बोलली पावभाजी बनवणार आहे, पण लेट्स सी ती काय बनवते आता ते सरप्राईज आहे मला. आमचं डिस्कशन चाललेलं काय बनवायचं, पावभाजी की मिसळ. ती भाजी आणायला गेली आहे ना, म्हणजे ती पावभाजीच बनव. तर लेट्स गो. युकी काय झालं तुला, तू का सॅड आहेस? तर मधुरा गेली आहे ना भाजी आणायला, तर हा बघा किती सॅड आहे. युकी कोणाची वाट बघतोय हा? तर मधुरा जस्ट घरी आली आहे आणि मी तिला विचारलं काय बनवते, तर वेगळंच निघालं. आम्ही मिसळ आणि पावभाजी डिस्कस करत होतो, पण मी तुम्हाला बोललो पावभाजी. पण काय बनवतो आता? व्हेज फ्रँकी. व्हेज फ्रँकी बनवणार आहे. मी विसरलोच, हे पण डिस्कशन झालेलं. काय ग, काय अपडेट आहे फ्रँकीचा? कळत नाही का? कारण ती चिकटते तवा बरोबर नाही असं वाटतंय. परत झालंय, चांगलं दिसते, पलटत नाहीये चांगली. आणि स्मेल पण चांगला येतोय. होईल म्हणजे ना, सेकंड बॅचला आपण ट्राय करू, चांगली बनेल. एकच बॅच आहे, आपण ते 10 लोक एकच आहे. हा रे, मी ट्राय करू का? करायलाच नव्हतं पाहिजे. मी ट्राय करू? नको करू, थांब तोडशील तू. मला त्यातून एक बाहेर काढू दे. ठीक आहे. थोड्या वेळपूर्वी मी आलो होतो तर पूर्ण फ्रँकीज होत्या, आता हे अर्धे अर्धे झालेत, पण दिसायला काय टेस्टी येते यार. हा, ते टर्न करायला प्रॉब्लेम होत होता ना. टर्न करताना ते तुटतात, म्हणून मी त्याला स्वतःहून तोडून टाकलं. गुड आयडिया. मग चपात्या बनवून झाले की झालं का मग सगळं? नाही, त्याच्यामध्ये पॅटी भरायची आणि त्याच्यावर कांदा मसाले वगैरे स्प्रिंकल करून फ्रँकीला असेंबल करायचंय. तू एक काम कर ना, तू कांदा काप ना. चालेल, तोपर्यंत मी चपात्या कांदा कापून मग आपण लगेच जेवायला घेऊ. एकदम छोटा नको घेऊ. हा कांदा घेऊ का? थोडा मोठा बघ ना. मोठा? हा बघ, जास्त मोठा जास्त कांदा. आता तू बोलली कांदा कापायचा, म्हणून मी 4 तुकडे केले. मला काय माहिती की लांब लांब कापायचे. हे काय करते आता? हा, कोटिंग. कोटिंग विटिंग? मला ते आता हे कटलेट वाटायला लागले. आता कटलेट बनवते का? हो. तर हे बघा, आम्ही फ्रँकीतून कटलेटला आलो आता. हे मस्त रोस्टेड. हा बघू मला कसं, हे कोणते स्टाईल आहे? असं असं कर ना, मग ते थोडेसे लांबे लांबे दे. अच्छा, ही कटिंग मला नाही येत. मी नॉर्मल आपलं फटाफट कसं करतात तसं करतो. किती प्रेमाने टाकते यार ऑइल. काहीच नाहीये याच्यात म्हणून टाकते असं. युकीने बघ काय साफ केलंय जेवण, जस काय धुतली आहे प्लेट. गुड बॉय युकी, गुड बॉय. एकदाची फ्रँकी झाली आहे. अच्छा, म्हणजे ते मोठं होतं ते स्वतः पॅटीस होतं. ते स्वतः एक मोठे कटले स्वतः. माईक इथे कोण करणार? तू इकडे ये, जवळ ये तुझं. पॅटीस ते जे होतं ते मोठं पॅटीसच होतं. मला वाटलं ते स्वतः एक फ्रँकी होतं. फ्रँकी म्हणजे काय असतं, असं बनवतात कसलं तरी आणि चपातीमध्ये असं रोल करतात आणि खायचं. आणि मग ते जे मोठी फ्रँकी आहे तीच तू आता कट केली, आणि ते दोन कटलेट आहे का आता एका फ्रँकीत? हा, मस्त आहे. मी इथे खातोय आणि हा युकी ना कंटिन्यू बघतोय माझ्याकडे फ्रँकी. बटाटा. तुला फ्रँकी पाहिजे? कुत्रे कधीपासून फ्रँकी घाल. हा बघा, फ्रँकीची वाट बघतोय. त्याची नजर आता बघा. तुला नाही. तुझं नाहीये युकी, तुझं जेवण झालंय. मस्त चिकन भात खातो आणि फ्रँकी पाहिजे.
तर गाईज आता लंच वगैरे झालंय. आता आम्ही प्लॅन करतोय सिंगापूरमध्ये आम्ही काय काय शॉपिंग केली आहे ना ती दाखवायची. जास्त काही शॉपिंग केली नाही आम्ही, थोडीफारच केली आहे, ती दाखवू. ॲक्च्युली आम्हाला पछतावा होतोय की जास्त करायला पाहिजे होतं ॲक्च्युली. आणि ना शॉपिंगच्या वेळेस आम्हाला जास्त टाइम नाही मिळाला. अनप्लॅन गोष्टी खूप झाल्या सिंगापूरमध्ये ॲक्च्युली, म्हणून आम्हाला जास्त शॉपिंग नाही करता आली. लेट्स गो. तर आता आम्ही गोष्टीच गोळा करत होतो काय काय घेतलंय. तर आता मला रिअलाइज झालं माझे फक्त 3च गोष्टी आहे यार. तुझे किती आहे? पाच सहा असतील. मी तर काहीच युटिलाइज नाही केलंय. सो लेट स्टार्ट. आता एक एक करून दाखवू. पहिले मी दाखवतो मग ती दाखवीन. तिथे आम्ही सिंगापूरमध्ये जेव्हा गेलो ना तेव्हा सगळ्यांच्या हातात हँडहेल्ड फॅन्स होते आणि तिथे गरम पण होतं. तर आम्हाला फॅन पाहिजे होता. मी इंडियामध्ये खूप शोधत होती तो फॅन, पण मला माहित नव्हतं की त्याचा किती स्पीड असेल. मी 1-2 ॲमेझॉनवर बघितले तर त्याच्यामध्ये स्लो स्पीड होता, काही बंद पडत होते असं रिव्ह्यू होता. तर त्यांच्या हातात बघून तू खूप इम्प्रेस व्हायची ना. आणि तिकडे प्रत्येकाकडे एक फॅन हातामध्ये असतोच, तर ते बघून मला असं वाटलं की मला पण फॅन पाहिजे. बुगी स्ट्रीटमध्ये त्या टाईपचे फॅन्स मिळाले, पण पहिले आमचं बजेट खूप कमी होतं, पण नंतर आम्ही खूप महाग फॅन घेतला दोघांनी. ॲक्च्युली आम्हाला वाटलं असेल $10-15 पण जेव्हा आम्ही ॲक्च्युली बघायला गेलो होतो वेगवेगळे क्वालिटीज होते, वेगवेगळे पॉवर होती, वेगवेगळी बॅटरी बॅकअप होते, इतकं सगळं होतं. आणि मी तर अनइंटरेस्टेड होतो, मला नव्हतं. पण ॲक्च्युली मला जास्त गरम होतं आणि गरज जास्त मला आहे. तर जिथे पण आम्ही बाहेर जातो तर मी कटकट करतो हिच्या मागे की गरम होतंय आणि ही वैतागत असते. तर आता ही बोलते तर बरोबर फॅन ठेवत जातो आता. आणि जेव्हा मी माझ्या घरी गेलेली फॅन घेऊन तर मला खूप लोकांनी हा प्रश्न विचारला. आणि जेव्हा मी रस्त्यावरून फॅन वापरते तेव्हा मला सगळे माझ्याकडे बघत असतात, रस्त्यावर तर बघतात, कारण की त्यांना गरम होत असतं आणि मी फॅन घेऊन स्वतःला त्याला थंड करत असते. तर मला ते खूप वर्थ वाटलं फॅन घेणं, कारण मला ते खूप खूप आधीपासून मला फॅन पाहिजे होता. हा हे माझा फॅन, माझा ग्रे डायसन सारखा दिसतो. हा रे, आता रिअलाइज केलं डायसन सारखा वाटतोय. हा आणि माझ्या फॅनमध्ये आईस मिस्ट. माझ्या फॅनची हवा ह्याच्या फॅनपेक्षा जास्त थंड आहे, कारण हे खालचं आहे, हे निघतं आणि ह्याच्यामध्ये पाणी भरायचं. आणि मग इकडे मागे 2 बटन्स आहेत. जर मी फर्स्ट बटन दाबलं तर इथे अशी मिस्ट येते, जी अशी थोडी ह्युमिडिफायर टाईप. आणि त्याच्यानंतर दुसरं बटन दाबलं की हवा चालू होते. आणि हिच्या डिस्प्लेमध्ये बॅटरी बॅकअप, बॅटरी किती बाकी आहे ना ते पण दिसतं. हे इकडे बघा. आणि मी याची स्पीड पण वाढवू शकते. माझी 200 पर्यंत जाते आणि एवढे हवा आहे. आता हिची हवा तुम्ही बघून घ्या, हिच्या फॅनची हवा एवढी. आता मी माझ्या फॅनची हवा दाखवतो. ह्याच्यात काही मिस्ट नाहीये, काहीच डिस्प्ले नाहीये, ब्ल्यू कलरचं आहे. आता ह्याच्यात सेटिंग्स हिच्या ह्याच्यात 200% होती, माझ्या ह्याच्यात सेटिंग नाही आहे, फक्त एक -+ थोडंसं स्लो वर केलं तर स्पीड वाढत जाते याची. पॉवरफुल फॅन. तर मी ऑन करतो. आता हा याचा एकदम बेसिक आहे, लो. तर तुम्ही ह्याची पॉवर आहे ना हेअर ड्रायरशी कम्पेअर करू शकता. आता हे फुल आहे बघा, किती होते. जे माझं मॅक्झिमम खतरनाक स्पीड आहे तर ह्याचा मिनिमम स्पीड आहे आणि ह्याचा मॅक्झिमम स्पीड आपल्या हेअर ड्रायर सारखा आहे. आणि मी हे केस सुकवायला पण वापरते. वा. फक्त एकच डिफरन्स आहे की ह्याच्या फॅनमध्ये एवढी थंड हवा नाही जेवढी माझ्या फॅनमध्ये. माझ्या फॅनला घाई असते ना जास्त. तर आम्ही एका गिफ्ट शॉपमध्ये गेलो होतो, तिथे डिस्प्लेलाच बॉटल्स होते आणि मी ना माझ्या ऑफिस यूजसाठी मला बॉटल शोधायची होती कॉम्पॅक्ट, कारण की माझी बॅग थोडी छोटी आहे तर त्यात मोठ्या बॉटल्स नाही पुरणार. तर ॲक्च्युली मी घेत होतो, पण तिथे 2 मिळत होत्या $20 तर हिला पण एक आवडली. तर ही आहे ती बॉटल आणि ही माझी. ह्याच्यावर सिंगापूर लिहिलं आहे आणि बाकी सगळे टुरिस्ट स्पॉट्स वगैरे इथे प्रिंटेड आहेत. ही थोडी थर्मास आहे, फक्त माझी बॉटल थोडी फॉल्टी निघाली. कारण की त्याच्यामध्ये जे हे सिप्पर आहे इथलं, ह्याच्यातून पाणी वरती खेचताच येत नाही. पण तसं पण मी सिप्पर वापरत नाही, कारण मुली युजली लिपस्टिक लावतात तर ते त्यांना नाही आवडत की लिप्सला टच करून बॉटल. सो मी युजली नाहीच वापरत. तर मी ते असं खोलून असं, तिच्या ह्याच्यात काहीतरी लिकेज आहे म्हणून मे बी इथे प्रॉब्लेम, टेक्निकल इश्यू आहे या बॉटलमध्ये. आणि हिने डोकं लावलं. मग ही कलर बघितला, मला हा कलर आवडला, पण काही बॉटल्समध्ये तिथे आहेत ना कलर गेलेला. तर हिने काय केलं, विदाऊट कलरवालेच घेतली, डायरेक्ट सिल्वर आहे, फेड झालेला कलर.
हे झालं बॉटल्स, फॅन बॉटल. एक मी बॅग घेतली आहे. आम्ही युनिव्हर्सलला गेलो होतो, युनिव्हर्सल स्टुडिओज. तिथे स्टार्टिंगलाच ना मिनियनचं स्टोअर होतं. तर तुम्ही व्लॉगमध्ये पण बघू शकता, ते युनिव्हर्सलचा व्लॉग टाकलाय मी, त्यात बघा. आणि मी मिनियन कॅरेक्टरचा, मला आवडतात मिनियन कॅरेक्टर्स, म्हणून मी गेलो. तर मला काही घ्यायचं नव्हतं, तर तिथे मला ही बॅग दिसली, ही ट्रॅव्हल बॅग दिसली. इथे मिनियनचं हे आहे. मस्त आहे ही बॅग, क्वालिटी वाईज पण छान आहे. खूप सामान आहे. हां, सामान खूप राहतं याच्यामध्ये, दिसत असेल की नाही, फुल मोठी आहे. आणि बॅग मला पडली $20, म्हणजे अराउंड 1300 रुपये, 1300 का 1400 रुपयेमध्ये. आणि ऑफर होती, $40 होतं, तर 50% ऑफमुळे $20 मला मिळाली. माझी बॅग एकदम सिम्पल आहे, जी मी भाजी आणायला जायला घेतली आहे. हिने ते पझुझूवालं घेतलंय. पझुझू नाही, नाही, पझुझू पझुझूवालं आहे बघा, हे पझुझूवालं. ही तिथे बॅग- खूप, तिकडे बऱ्याच बॅग्स मध्ये पझुझूच होते. हां, तिकडे फेमस होते. आणि मला अशी एक बॅग हवी असते, मी खाली भाजी आणायला जाते किंवा काही सामान आणायला जाते, ते खूप जड होतं, तर मला असं क्रॉस बॉडीमध्ये टाकायचं असतं म्हणून. तर या ठिकाणी माझे आयटम्स संपलेत. आता ह्यापुढे फक्त हिचे आयटम्स आहेत. मी गॉगल, हे ग्लेअर्स घेतले, कारण की मला असं शेपचे पाहिजे होते, जे मी बघितले होते लेन्सकार्टमध्ये आणि थोडा शॉप्समध्ये. ते खूप महाग पण होते आणि मला पाहिजे तसे मिळत नव्हते. पण तिकडे गेल्यावरती मला हे एकच लास्ट पीस होता त्यांच्याकडे, ते मला खूप आवडले. इथे गोल्डन डिटेलिंग होते, थोडे फेसला मोठे आहेत, पण आजकाल ती फॅशन आहे, तर मला हे खूप आवडलं. मला आठवतं हिला तो शेप, एक पर्टिक्युलर शेप पाहिजे होता, आणि मी आहे ना इतकं सर्च केलेलं. असा तो शेप नव्हता जो मला पाहिजे होता, तो थोडासा रेक्टँगल मध्ये होता, पण हा पण चालेल. हा त्याच्याहून बेटर आहे ना. हा, मला आवडले हे, म्हणजे मी वापरले पण एकदा दोनदा बाहेर जात. पोलराइज आहेत? नाही आहेत, पोलराइज नव्हते. ह्याच्यामध्ये खूप डिफिकल्ट आहे पोलराइज मिळायला. मे बी मग हाय एंड ब्रँड मध्ये जाऊन मिळतील. घालून दाखव ना. गॉगल छान दिसते. कार्ड होल्डर, कारण की मॅक्सेफ. हां, हे मॅक्सेफ आहे, कारण की मी जेव्हा खाली जाते तेव्हा मी कधी कधी वॉलेट घेऊन जायला विसरते. आणि माझ्यावर असं बऱ्याचदा होतं की मी फक्त मोबाईल घेऊन जाते. सगळीकडे UPI चालतं, पण मला कधी कधी क्रेडिट कार्ड्स पण मारायचे असतात. सो मला असं वाटतं की माझ्याकडे क्रेडिट कार्ड ऑलवेज अवेलेबल पाहिजे एक तरी. कधी कधी मला कॅश पण ठेवायची असते, तर मी ह्याच्यामध्ये कॅश पण टाकू किती कार्ड राहतात? ह्याच्यामध्ये 2-3 राहतात, बट मी 3 ठेवत नाही, बिकॉज मध्ये खूप टाईट होतं. आणि हे माझ्या कवरला मॅक्सेफ आहे, मी जस्ट इथे स्टिक करते, हे माझ्या कवरला नेहमी असतं. $10 होतं, 690 रुपीज. तर मला हे आवडलं. आणि प्लस माझा मोबाईल सेम कलरचा पण आहे, माझा मोबाईल आहे या कलरचा, आणि हे आहे, आणि माझी बॉटल पण त्याच कलरची. सो मला हा कलर खूप आवडतो. लॅव्हेंडर कलर मला वाटतं सगळ्या मुलींचा फेवरेट. हिची ज्वेलरी शॉपिंग जास्त नाही घेतली होते, मला माझी चॉईस थोडी डिफरंट आहे. मला जास्त मिनिमलिस्ट आवडतं तसं, बट इतकं पण तिकडे मला नव्हतं घ्यायचं, बिकॉज इकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. ही नेहमी ज्या मॉलमध्ये जाते, कुठेही जाते, तिला ब्रेसलेट ती बघतेच. तर मला ब्रेसलेट घालायला खूप आवडतात. हे गोल्डचं आहे, बट मला कधी बाहेर जायचं असेल तर मला डायमंडचं पाहिजे असतं, म्हणून मी हे वालं घेतलं, ज्याला अमेरिकन डायमंड्स आहेत. आणि गोल्ड प्लेटेड आहे काय? हां, हे गोल्ड प्लेटेड आहे असं ते बोलले. आणि हे असं घालू शकतो. जर मला कधी डायमंड साडीवर वगैरे, मी एकदा यूज पण केलंय. थोडं एक्सपेन्सिव्ह होतं, $12. थोडं एक्सपेन्सिव्ह होतं, पण याची जी फिनिशिंग आहे ती खूप चांगली आहे, म्हणजे हाताला खूप एक्झॅक्ट फिट होतं. त्याच्यानंतर मी 2 कानातले घेतले, 3 कानातले घेतले. आणि मला कानातल्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी नाही आवडत, तर मी हे असं कानातलं घेतलं. असं आहे ते डायमंडचं, दिसतंय का? फोकस करेन. असं डायमंडचं आहे. जे नंतर मी दुसरं अमेरिकन डायमंड्सच इयरिंग्स घेतले, जे असे आहेत, आणि हे पण खूप चमकतात, आणि हे ब्रेसलेटला एक्झॅक्ट मॅच होतात. आणि हे सेट कॉम्बिनेशन काहीतरी करून घेतलेले, 3 for $10 समथिंग, तर त्याच्यामध्ये हे होतं. आणि एक घेतलं, हे मला इतकं नाही आवडलं, पण मी असंच घेतलं म्हणून. हे थोडंसं कोरियन स्टाईलमध्ये येतं, असं फ्लावर आहे व्हाईट कलरचं, जे की मी साडीवर पण घालू शकते, वेस्टर्न आउटफिट्सवर पण घालू शकते. तर हे मी एक घेतलं. हिची चॉईस ॲक्च्युली चांगली आहे. नेहमी ना ही काही पण युनिक चॉईस असते, आणि कधी पण कोण बाहेर आम्ही जातो फिरायला
आणि कोणी बघतं तर नेहमी ना हिला कॉम्प्लिमेंट मिळते, हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं. तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये हे इयरिंग्स वगैरे हिची जी चॉईस आहे ती कशी आहे. तर ही होती आमची शॉपिंग, जास्त काही नव्हती. पण आम्ही रेकमेंड करू तिथे बुगी स्ट्रीट म्हणून एक आहे स्ट्रीट शॉपिंगसाठी, बुगीज MRT. त्याच्या समोर तुम्ही क्रॉस करून जाल ना तर तिथेच आहे. आणि ब्लॉगमध्ये पण मी बाकी गोष्टी कव्हर केल्या, सगळे प्राइजेस वगैरे दिलेत. तुम्ही स्ट्रीट शॉपिंगवाला ब्लॉग बघा. आणि आम्ही चॉकलेट्स पण घेतलेत. आम्ही चेन्स घेतले होते ते आम्ही फॅमिली मेंबर्सला वाटले, प्लस आम्ही तिथून चॉकलेट्स घेतले ते आम्ही वाटून टाकले. आणि चॉकलेट्स ठीक होते, आम्हाला इतकं मला तर नाही आवडले. म्हणजे सिंगापूरचं ओव्हरऑल सिंगापूरचं जे डेझर्ट वाले होतं, डेझर्ट्स जे तुला आवडतं ते खाऊन तू डिसअपॉइंट झालीस. जर एखादं असं असेल ज्याला डेझर्ट्स खूप इव्हन आईस्क्रीम, डेझर्ट आईस्क्रीम गोड गोष्टी ते त्यांना, मला ना मे बी ते खूप कमी गोड बनवतात गोष्टी म्हणून कमी गोड असतात. आणि एक वियर्ड फ्लेवर पण असतो तो, ते मला एक्सप्लेन नाही करत, अंड्यामुळे. ओव्हरऑल सिंगापूरचा एक्सपिरियन्स शेअर करायचा राहिला तर तुझा कसा होता एक्सपिरियन्स? मला तर ओव्हरऑल मस्त वाटली कंट्री. म्हणजे फर्स्ट कंट्री आम्ही जी कव्हर केली तीच इतकी बेस्ट होती की नेक्स्ट कंट्री काय माहिती कशी असेल, तिला मॅच करेल की नाही. म्हणजे तिथे एकदम क्लेनलीनेस वगैरे, मॅनेज्ड क्राऊड मॅनेजमेंट, ट्रॅफिक अजिबात नाही आणि एकदम मस्त लँडस्केप, खूप छान सुंदर कंट्री होती. तू कुठे सगळ्यात जास्त तू कशाला इम्प्रेस झाली? मला सगळ्यात जास्त MRT म्हणजे त्यांचं मेट्रो जे सर्कल आहे ते खूप आवडलं, कारण त्याला ड्रायव्हरच नव्हतं, ते सगळं ऑटोमॅटिक ट्रेन्स चालत होते. शॉक झालेली तू बघून. त्या ट्रेनला ड्रायव्हरच नसतो, ते ट्रेन स्वतः चालते, स्वतःच थांबते. जर तुम्ही त्या जे ऑटो क्लोज दरवाजे होतात त्याच्यामध्ये आले तर तुम्हाला कोणी वाचवू नाही शकत, तुम्ही मग गेले. ते नाही कोण आलं तर ओपन नाही होत ओपन. बिकॉज मी एकदा बघितलेलं, जेव्हा मी उभी होते तेव्हा एक माणूस धावत आला तर त्याला त्या दरवाजाने लिटरली धक्का दिला, पण ते पुन्हा ओपन नाही झालं, ते स्टील क्लोजच झालं. त्यांच्याकडे खूप शिस्त आहे मेन म्हणजे तिथल्या लोकांना, आणि खूप सेफ कंट्री वाटली. आम्ही रात्री आम्ही 12:30ला पण रस्त्यावरून चालत होतो, एकही माणूस असा नाही भेटला की जो आपल्याला असा कोणत्याही नजरेने बघेल, कारण मुलींना युजली समजतं. पब्लिक ट्रान्सपोर्ट तर मस्तच आहे, बस पासून MRT पासून, आणि सायकल्स पण आहे तिथे. आणि मला अजून एक गोष्ट आवडली बसमध्ये, जर मला एखादा नेक्स्ट स्टेशनला उतरायचं तर आतमध्ये एक बटन असतं, ते बटन दाबलं की ड्रायव्हरला कळतं की नेक्स्ट स्टेशनला कोणतरी उतरणार आहे, मग ते लोक ऑटोमॅटिक थांबवतात. अजून तिथे ना हॉकर सेंटर्स आहेत. घरी आल्यावर सिंगापूरबद्दल थोडं रिसर्च करायचा विचार केलेला की कसं सिंगापूर इतकं डेव्हलप झालं. तेव्हा मला समजलं त्यांनी एक पॉलिसी काढली आहे की कोणते पण जे वेंडर आपल्या इथे नसतं का, ते ठेले घेऊन कुठेही स्टॉल लावून विकतात, तर ते तिथे अलाउड नाही आहे. तर त्यांनी त्याला वेगळं सेक्शनच अलॉट केलं आहे, तर तिथेच ते विकू शकतात. जसं हॉकर सेंटर्स आहे तिथे, तर कोणी पण जेवायचा गाडी टाकू नाही शकत रस्त्यावर, तर ते हॉकर सेंटरमध्ये टाकावे लागतात. त्यामुळे काय होतं, एकदम मेसी दिसत नाही रोड्स. जसं इंडियामध्ये थोडे रोड्स मेसी दिसतात, तिथे एकदम क्लीन दिसतं. तर हे होतं सिंगापूरबद्दलचं, सिंगापूरची शॉपिंग आणि त्याचा आमचा एक्सपिरियन्स. आणि अजून एक गोष्ट होती जी सिंगापूरमध्ये मला आवडली, ती पिझ्झा जो आम्ही खाल्ला मरीना बे सँड्स ऑब्झर्वेशन डेकमध्ये. तो पिझ्झा खूप चांगला होता. जेव्हा तो मी खाल्ला मला इतका आवडला की आता मी इंडियामध्ये पण तो शोधते, पण मला त्या लेवलचा मिळत नाही. पण ओव्हरऑल जेवणला आम्ही इम्प्रेस नाही झालो तिथे. म्हणजे इंडियाच्या लोकांना नेहमी इंडियनच जेवण जास्त आवडतं. पण चिकन राईस एक आहे तो चांगला होता, हायनानीज चिकन, पण सगळीकडचा नाही, काही स्पेसिफिक दुकान आहे त्यांचं तो चांगला लागतो. हॉकर सेंटर मध्येच खा, तिथे स्वस्त पण आहे, चांगलंही मिळतो. बाकी ओव्हरऑल एक्सपेन्सिव्ह कंट्री आहे. एक्सपेन्सिव्ह तर आहे. जर तुम्ही खूप शॉपिंग करणार, आणि माझी एक गोष्ट मिस झाली, चांगी एअरपोर्टला चार्ल्स अँड कीथचं शोरूम आहे, तिथे आम्हाला जायचं होतं, कारण आम्ही खूप यूट्यूब व्हिडिओज बघितलेले. तिथे स्वस्त चांगलं मिळतं रेट, आणि ती सिंगापोर बेस्ड कंपनी आहे, तर तिथे थोडे रेट्स कमी आहेत ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज. तर म्हणून मला तिथे जायचं होतं. मला काही बॅग्स घ्यायच्या होत्या, त्याच्यानंतर मला चप्पल पण बघायची होती, वॉलेट्स वगैरे. पण नंतर आम्ही एंडला आम्हाला खूप घाई झाली आमची, तिकडे होतो आम्ही, बुगीज मध्ये होतो, आणि आम्ही थोडं अनएक्सपेक्टेड गोष्टी पण केल्या ज्या आमच्या नव्हत्या आयटरनरीमध्ये. आणि चार्ल्स अँड कीथ आणि आमचं जे बोर्डिंग पॉईंट होतं त्याच्यामध्ये थोडं जास्त अंतर होतं, तर
हां, तर आम्ही ते नाही करू शकलो. पण नंतर मग आम्ही डिसाईड केलं मे बी आम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊ तेव्हा लेओव्हर घेऊ सिंगापूरला आणि मग चार्ल्स अँड कीथमध्ये शॉपिंग करू. आम्ही ते मुद्दाम लेवर शोधतोय जास्त तास. हां, कारण मला तिथे जायचं होतं पण नाही जायला मिळालं. आणि मी जिथे बसली होती बोर्डिंग पॉईंटला तिथे सगळ्या मुलींच्या हातामध्ये हां. चार्ल्स अँड कीथच्या मोठ्या मोठ्या बॅग्स होत्या. सगळ्यांनी शॉपिंग आम्हाला केलेली वाईट वाटलं मग. आणि मला करताच नाही आली. बट ठीक आहे, तसं पण सिंगापूर करणार. खूप एक्सपेन्सिव्ह होतं. करणार आम्ही, थोड्या छोट्या गोष्टी पण खूप जाणार महाग आहेत. चार्ल्स अँड कीथ म्हणतं नक्की जाणार. हा, दॅट्स इट. आता आम्ही कंटिन्यू करू पुढे ब्लॉग.